कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घ्या। काय हो, आज काही विशेष आहे का? काय आहे? नाही म्हणजे पूजा संपतच नाहीये तुमची अजून? सकाळपासून डावा डोळा लावतोय, शुभ संकेत नक्कीच नाही येत, नाही का? सध्या तरी आपल्या आयुष्यात आपल्याला फक्त आपल्या लेकीची काळजी आहे। सकाळपासून फोन करतोय तिला, लागत नाहीये, त्यामुळे अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी जपमाळ घेऊन बसलो। काहीतरीच तुमचा नेहमी काहीतरी विपरीतच घडेल असाच विचार करत बसता। सगळं कळतं तुम्हाला, एवढा अभ्यास आहे तुमचा, ज्ञान आहे, तरी काय आहे ना, कारण प्रश्न माझ्या मुलीच्या आयुष्याचा आहे। अख्ख्या जगाची पत्रिका बघतो, भविष्य सांगतो, पण मुलीच्या बाबतीत तसं धाडस होत नाही माझं। अलका अजून तिचं आयुष्य मार्गी लागलेलं नाहीये ग। तिला मी कुठल्या घरात ढकलली या चिंतेने मन सतत अस्वस्थ असतं। नका काही काळजी करू, सगळं ठीक होईल। देवा, बारीक लक्ष ठेवा। मी सावली एकनाथ भागवत कबुलीनामा देते की मी तुम्हा सगळ्यांची मोठी फसवणूक केली। मी तुम्हाला फसवून या घरात आली। खूप आधीपासून या घराला उद्ध्वस्त करण्याच्या कटात मी जगन्नाथ सोबत सामील होते। त्यांच्या या योजनेनुसार मी सारंग सरांच्या आयुष्यात आले, इथे सून बनून राहिले। पण हा खोटेपणा माझ्याच्याने आता सहन होत नाहीये। मी जास्त दिवस हा खेळ खेळू शकत नाही। मी या घरातल्या माणसांसोबत इथे घरात राहण्याच्या लायक नाही। सारंग सर, सॉरी, मी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे। शक्य झालं तर मला माफ करा आणि प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका। ती काल रात्री जेव्हा माझ्या खोलीत आली तेव्हा तिला काहीतरी सांगायचं होतं। काय सांगायचं असेल? काय म्हणजे हेच की मी तुमचा विश्वासघात केलाय। मी जे काही वागले त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय, मला लाज वाटतेय। या घरातली माणसं खूप साधी सरळ आहे, मी त्यांना त्रास दिला याची तिला जाणीव झाली ना, आणि हा ती बोलत नव्हती ना तुझ्याशी, हेच असणार ना कारण। तिला स्वतःच्या वागण्याची लाज वाटली असेल, लाज। ही माणसं अशीच असतात सारंग, आता काय सांगू मी तुला। नजरेला नजर भिडवून बोलू शकत नाहीत ना, ते लोक असं करतात, पळून जातात। पळपुटी येते एक नंबरची। तू नको वाईट वाटून घेऊस, इट्स ओके, विसरून जा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।